पुढं व्हायलं त्या खाली आणि मग आता वाघर दिली हा आणि बिराड व्हायला मी मग दाखवलं कसं आलं पदा पदा पाऊस तर पुन्हा आणलं पुन्हा इथं लावलं. या ठिकाणी बघा आपली घोडी सुद्धा भिजल्या ते पण आता घोड्यांना पेग बांधले आता ह्यांना काही नेऊ शकत नाही मित्रांनो. आपण या ठिकाणी आपलं 10-10 छत्री घेऊन उभं राहिले ते. दादा कस काय पाऊस मग? पाऊस येतोय ना, चांगला येतोय का? चांगला पाऊस येतोय या. बघा मित्रांनो कशा पट्ट्या बिट्ट्या बसवल्या जातात त्याच्यावरती. हे आपलं बाया आहे असे एकदम काम एकदम परफेक्ट काम शिकायला लागते त्यांना. नो मेंढरं सगळी चालले ते आपली या ठिकाणावरून. आणि हे मंदिर मित्रांनो तुम्हाला दाखवायचं होतं काय लिहिले रोकडोबा देवस्थान का. या ठिकाणी आपला सगळा बोजा खाली घेतलेला आहे बघा. हे सगळं आपलं राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो ब्लॉग केला आहे चालू आणि कालच्या रातची बिच्ची तर तुम्ही आपली दाईना बघितलीच मित्रांनो. भरपूर पाऊस येतो इकडं, असा लागणीचाच पाऊस आहे पण पक्की दाईना करतोय मित्रांनो. त्यामुळं आता आम्ही एवढ्या 2-4 दिवसात तर जाणार गावाला नाही का. तर आता आज संपूर्ण दिवसभराचं वातावरण तुम्हाला दाखवणार आहे. कोठे मेंढर येतोय, डोंगराकडे येतोय का खाली पडकाने येतोय ते. आता डोंगरात गेलो तर एकदम निसर्गरम्य वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला मित्रांनो, रानं तर सगळी नीट केल्या देवा इकडं. रानं बिनं नीट केल्या, तयारीत आहेत सगळी आपली पेरापेरीच्या. इकडं अजून पेरलं नाही म्हणून आम्ही मेंढर नेतोय, नाही तर आमचा हा रस्ता बंद झाला असता आता. आणि आभाळ बघा, आभाळ काय सुट्टी द्याय नाही आता मित्रांनो. सारखा पाऊस आणि आपली मेंढर आता पडकाने न्यायचे ते पडेल मस्तपैकी चारायच्या ते. तिकडं वर बी न्यायची. आता मला वाटतं इकडं मेंढर चालवलेत ना, मग आज मेंढर आपले बहुतेक डोंगरालाच जाणार असतील. बघा मित्रांनो, या ठिकाणी हे जे आहे ना, हे आपलं सगळं भाताचं रोप टाकले असं यांनी. अख्ख्या एवढं असं निम्मरान आणि भरपूर रोप टाकले इथं. आता हे भात लावते तिकडलं आपलं शेतकरी, तर त्याला अशी बिजगावणी लावले ते काही. तर मित्रांनो 2-4 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओमध्ये एक भरपूर कमेंट आल्या त्या. पण मित्रांनो फक्त मी 2च आपल्या जे आहेत सबस्क्रायबर, त्या 2च लोकांची नावं घेतली होती नाही का. 2च जणांची नावं घेतलेली. त्यानंतर मित्रांनो आपल्याला आता 1-2 दिवसापूर्वी एक कमेंट आली. तर ती कमेंट काय आली मित्रांनो तुम्हाला सांगतो पहिले बघा. ही आपली या ठिकाणी मग तुम्हाला आता मी ती कमेंट वाचून दाखवतो नेमकी काय आहे. तर मित्रांनो ते जे दादा आहेत त्यांचं नाव आहे सचिन सोलकर. सचिन सोलकर दादा आहेत. तर दादांनी आपल्याला कमेंट केले मित्रांनो, राहुल साहेब आमचं गाव रत्नागिरी जिल्हा आहे. आमचं नाव कधी व्हिडिओमध्ये घेतलं नाही साहेब. तुम्ही बाकी व्हिडिओ लय भारी आहे, असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच देवाचरणी प्रार्थना. तर मित्रांनो दादांनी तर खूप चांगली कमेंट केली नाही का. आणि चुकून मित्रांनो असं नाही का नाव राहतात जातात काय नाही असं. म्हणजे मित्रांनो असं काय तर अशी आहेत की कमेंटचा रिप्लायसुद्धा देत नाही का. भरपूर लोक असे असतात मित्रांनो, एखादी तुम्ही कमेंट करता आणि त्या कमेंटचा रिप्लायसुद्धा देत नाही. पण मित्रांनो माझ्याकडून असं कधी होत नाही. मी सगळ्यांना मित्रांनो कमेंटचं रिप्लाय देत असतो नाही का. तुमच्यासाठी सर्वांच्या कमेंट वाचतो, सर्वांचं बोलणं सगळं ऐकून घेतो आणि त्यानंतर मित्रांनो सगळ्यांशी रिप्लायद्वारे संवाद साधत असतो. पण मित्रांनो विषय फक्त काय आहे कमेंट वाचण्याचा. तर मित्रांनो असं खूप दुसऱ्या देशातून म्हणजे असं खूप तुम्हाला सांगावं असं मला अभिमान वाटला म्हणून मी त्या कमेंट वाचून दाखवल्या. तर ह्या सचिन सोलकर दादा यांचीसुद्धा कमेंट आली. पण मित्रांनो दुसरं एक माझ्या मनाला गोष्ट लागली. ती गोष्ट म्हणजे मित्रांनो त्यालाच असा रिप्लाय म्हणून एका ताईंनी काय कमेंट केली माहिती आहे का मित्रांनो. ताईंचं म्हणजे मला असं काही रागबिग नाही मित्रांनो, फक्त मला असं वाईट वाटलं की तुम्ही बाहेर देशात राहायला जा मगच तो तुमचं नाव घेईल. तर मित्रांनो मला असं सांगायचं आहे, असं वाटते मी ह्याच्या मागवी 2-3 व्हिडिओमध्ये अशी भरपूर नावं कमेंटमध्ये वाचून दाखवली. असं होतं का ती सगळीच बाहेर देशात राहायला होती का? तर मित्रांनो नव्हती का नाही. तर मित्रांनो असं मनात आलं ना मी अशा कमेंट वाचून दाखवतो, सगळं सांगतो. फक्त त्या दिवशी ज्या वाचल्या त्या अशा काहीतरी वेगळं आगळं होतं, माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती म्हणून वाचलं. तर खरंच असं जर असं आली ना कमेंटचे रिप्लाय काय असं, तर खरंच मनाला लागतं मित्रांनो. कारण का तर मी तुम्हाला रिप्लाय तरी देतो मित्रांनो, काय रिप्लायसुद्धा देत नाही. सगळे मेंढरं आले ते मित्रांनो इकडं वरती बघा. सगळा भाग हिरवागार झाला आहे आता इकडचा, एकदम मस्त मित्रांनो. हिरवगार शिवार बघायला लय भारी वाटते राव. भरपूर पाऊस वाढलेला आहे आणि डोक्याला आपलं बघा हे जो फाड्या आणल्याला कांद्यावरती त्या डोक्याला बांधला. कारण का तर मित्रांनो डोकं जर भिजलं तर आपण आजारी पडू शकतो आणि त्यातून बी मित्रांनो जरा जास्त टिपकं येत होतं. तर हा जो आहे हे आहे बघा स्मशानभूमी. ही जी स्मशानभूमी आहे इथं आपलं व्हायचं म्हणलं हाय निवारा
त्याकरता इथं म्हणलं जाऊन आज उभं राहावं, पाऊस जरा कमी होऊस तर. मेंढरं सगळे आले ते आपल्या का ह्या एरियामध्ये. इथं सुद्धा अख्ख्या कंपनी आहेत या साईडनी. आणि इथं बघा पावसाचं पाणी, हे आपली सिमेंटची टाकी आहे त्याच्यावरती किती पाणी साठलं आहे भरपूर मित्रांनो. पण आपल्या मेंढरांना बी इथं चांगलं चरायला आहे बऱ्यापैकी, त्यामुळं सगळी मेंढरं चरतात आहे मस्तपैकी. आपल्या शेरडांची बघा कशी मजा झाली मित्रांनो. मांदाच्या स्वभावली लईच खायला गावले ते यांना हो का, लय स्वभावली फुटल्या तर इकडं जवळजवळ किती दिवस मित्रांनो आम्ही आलोच नव्हतो. आणि कुठली दुसरी आपली बकरीवाली बी नव्हती आली, त्या करता सुबाबली लई फुटल्या ते. आणि त्या मस्तपैकी खात्यात आहे मेहरा आपली. मित्रांनो तुमची भरपूर दिवसापासून इच्छा होती एखाद्या कंपनीमध्ये जा आणि त्या कंपनीचा तिथलं कसं काय बनतं, काय असतं ते आतमध्ये ते दाखवतं. आता कंपनीत आलोय, तुम्हाला दाखवतो. ही मित्रांनो टायरची कंपनी, तर इथं टायर कसं बनतात ते दाखवतो तुम्हाला. बघा मित्रांनो सगळं टायरचीच कंपनीमध्ये हे सगळं टोपा बिपा सगळं पडलेलं आहे. ह्या मशनी बिशनी मित्रांनो बघा एकदम खतरनाक आहे का नाही, एकदम खतरनाक होगा. और ये क्या है भाई, टायर या ट्यूब? ये टायर है क्या ट्यूब है? टायर है क्या? हाँ होगा मित्रांनो टायर. इधर गर्म होता है क्या इस मशीन में? इसमें गर्म होता है. हो जो गोल गोल है वो गरम करने का आहे. हां मित्रांनो हो का, हे जे आहेत ना मशनी हे गोल, त्याच्यामध्ये गरम केलं जातं ते टायरांना. तर हो काय कसले एकदम खतरनाक आहे का नाही, मोठ्या मोठ्या मशिनरी आहेत या ठिकाणी. टोपा बिपा एकदम खतरनाक अशी कंपनी आहे. आणि इकडे हे काय दोन मित्रांनो हो का, ह्या कंपनीच्या इथं आलो होतो तर त्यांना विचारलं, मग ते म्हणलं घ्या तुम्ही शूटिंग, म्हणजे काढा नाही का तुम्हाला काढायचे ते काढा म्हणलं, मग त्याकरता मी शूटिंग काढतोय. बघा हे टायर बियर तयार होते हे मोठं ठिकाणी. बघा कसं हे केलं जात आहे. ते क्या हो रहा है भैया इधर? ते गरम है या ठंडा है? गरम में जाएगा क्या बनने के लिए? तर मित्रांनो हे बघा हे कसं त्याच्यावरून पट्टी लावली जाते गोल गोल फिरवून. बघा हे एकदम काम म्हणजे मित्रांनो एकदम खतरनाक. ये आपले लय लोग मोटे हम लोग देख सकते हैं क्या? हाँ देख सकते हैं ना, हाँ यूट्यूब पे जाएगा. ये मेरा चैनल का नाम है राहुल ठोंबरे. तुम जब वैसा यूट्यूब पे बोलोगे तब मेरा नाम आएगा, तब अब ये वीडियो देख सकते हैं आप. बघा मित्रांनो कशा पट्ट्या बिट्ट्या बसवल्या जातात त्याच्यावरती. हे आपलं बाया बघा हे असे एकदम काम एकदम परफेक्ट काम शिकायला लागते त्यांना. खाली त्याच्या बघा चिकट लावलाय आणि त्याच्यावरनं या टायराचं हे एकदम भारी टायर तयार होते ते यांच्या कंपनीत. मित्रांनो ये भैया आपल्याला गावले ते नाही का, ए मेरा चैनल को सब्सक्राइब करोगे ना? यस मैं सब्सक्राइब करूंगा. हाँ मेरे चैनल का नाम है राहुल ठोंबरे. अभी करो ना सब्सक्राइब. करेगा. तुम देखो, तुम जब सब्सक्राइब करोगे ना तुम्हारे पास वीडियो आएगा मेरा ये, और तुम देख लोगे. मैं अभी देखता हूँ, थोड़ा कमरा देखता. हां ठीक आहे. बाय बाय. आता कंपनीचे ते आलो होतो तर आपल्याला भरपूर दिवसापूर्वी मला वाटतं 1-2-3 कमेंट आले त्या, राहुल तू कंपनीत काय असतं ते दाखव, काय असतं ते दाखव. तर आता सहज तिथं थांबायला गेलो होतो मित्रांनो कंपनीच्या शेजारी. त्यानंतर मग आपण त्यांना विचारलं नाही का, दादा मी इथं तुमच्या कंपनीत काय बनतं ते दाखवू का? असं कोणाचं बी काही शूटिंग घेऊन चालत नाही मित्रांनो नाही का व्हिडिओमध्ये. तर आता असं मग तिथं गेलो त्यांना विचारलं, त्यानंतर ते म्हणले घ्या शूटिंग. त्यानंतरच आपण ती आतली कंपनीतली सगळी शूटिंग घेतली. या ठिकाणी आपलं दादा बी छत्री घेऊन उभं राहिलं ते. दादा कसं काय पाऊस मग? पाऊस येतोय ना, चांगला येतोय का? चांगला पाऊस येतो या. लई पावसात हाल, हां लई हाल पावसात. मग काय चांगलं चिपळीच लागली हा आपल्याला. ना, असं जोरात बी आहे ना, लय हे बी नाही, असं लय पाणी निघतंय पण नेबरानी. लई पाणी, हे काय पाणी चाललंय ना. हो का, पाऊस तर लय वाढलाय मित्रांनो. आणि आपली मेंढरं चालवले ते आता तिकडं वर. तिथं पुढं एक मंदिर बी आहे मित्रांनो या गावाचं एकदम मस्त. ते मंदिर बी दाखवतो. या ठिकाणी दादांनी का वाढवली? हां ह्या पाल्यासाठी बघा, ही सुबावलीचा पाला खात्याल म्हणून वाढवले ते दादांनी व्हायच. बघा मंदिर आहे मोर सगळी चालले ते आपली या ठिकाणावरून. आणि हे मंदिर मित्रांनो तुम्हाला दाखवायचं होतं काय लिहिले, रोकडोबा देवस्थान कासर्डी खेळबा गावठाण. तर मित्रांनो मंदिर तर खूप एक नंबर आहे, पण त्याला आहे कुलूप. आणि कुलूप असल्यामुळं आपल्याला काय आत जाता येणार नाही. तर आपण आता बाहेरूनच देवाचं दर्शन घडते का बघूया या ठिकाणी. रोकडेश्वर महाराजांचं. तर मित्रांनो हे बघा
एक नंबर असं मंदिर बिंदिर बनवलेलं आहे हो का आतमध्ये बी मित्रांनो. मेंढरं सगळे आले तर इकडंच चरायला आणि हो का संपूर्ण डोंगर. आज आम्ही डोंगराच्या साईडला आले आणि डोंगराला भरपूर धुकं बिकं पडलं आहे मित्रांनो हो का. हे असं झिमझिम पावसामुळं धुकं बिकं भरपूर जास्त प्रमाणात पडलेले आहे. तर बघा आपली पालासाला खात्याल म्हणून इकडे दर्या का आणल्या ते दादांनी. म्हणलं वर गेलं तर पालासाला तरी खात्याल. नाही नाही म्हणता पावसाने चांगलाच भिजून गेलोय. आणि मित्रांनो आपलं जे आहे तर रोकडेश्वर महाराज या गावाचं जे देवस्थान आहे या ठिकाणी वाईज बाबा आत्ताशी बसायला गावलो काय तर पायऱ्यांवरती बसलो या नाही का मित्रांनो. लय वांडूळ झालं नुसतं चालत 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 असं बसायला गावत नव्हतं. आणि पावसाची बकरी काय बसत नाही. आता जे बकरीवाली आपली व्हिडिओ बघतात ना त्यांना माहीत असेल पावसाची बकरी किती त्रास देतात. तर मित्रांनो असं त्यांचं ना लय पाऊस आला तर एका जागेवर ती डायरेक्ट उभी राहतात. नाही तर मग असं झिमझिम पावसात ना ती उभी बी राहत नाही काय नाही नुसती पळत खात बी नाही मित्रांनो. पाणी झाडावर पडलेलं असतं ते खात बी नाही एवढं आणि नुसतं असं पळत राहतात इकडं तिकडं इकडं तिकडं. मेंढरं तर सगळी घराटले रे. दादा झाला का पाऊस कमी? झाला ना तुम्ही पावसात. हा पण मेंढरं पार काकडून गेली हो का मित्रांनो. पार घराटले ते असं मित्रांनो. लोकर जरी असली त्यांच्या अंगावरती तरी पूर्णपणे भिजले ते मेंढरं. भरपूर उशीर झालाय आणि असं म्हणजे ऊन नसल्यामुळं आपल्याला दिवस आलेला गेलेलं काय कळत नाही किती वाजलेत काय. मोबाईल मध्ये बघेल तेव्हाच कळतं. तर मित्रांनो आता गेले ते 5:30 वाजून. आम्हाला भरपूर लांब मेंढरं न्यायचे ते बघा. आपली मेंढरं आता धडाधडात चालवली व दादांनी. भिजून गेलो या पावसाने. असं पाऊस कळा म्हटल्यावर हाल बिल तर होतेच. तर सगळी मेंढरं मित्रांनो आता फुगले ते गच आणि पार डोंगराच्या कुशी आलोय आम्ही बघा. पडेल डोंगर आहे आता. फुगली का मेर? हो बागले ना फुगले ना. हां चांगलं बागलंय मेहराचं बघा. आता हे चिखलात नाही यातनं मित्रांनो तसंच चालावं लागतंय आपल्याला. सगळी मेंढरं आता रस्त्याने खाली चालवली ते. आमचं आज निवेदन आहे मित्रांनो पावसामुळं मेंढरांना गोडाऊनमध्ये ठेवायचं. आता काय होते काय जणू जर दिलं बसवून तर आज मेंढरं आपली गोडाऊनमध्ये राहणार आहेत आज अख्ख्या रातभर. आता मित्रांनो आपण भरपूर खुश झालोय मित्रांनो. आता तुम्ही म्हणताल खुश का झालंय तर मित्रांनो आपल्या मेंढरांना निवारा लावलाय मित्रांनो. जेव्हा जेव्हा कारण का तो दिवसभर पाऊस पडला रात्री अख्ख्या रातभर पाऊस पडला. मेंढरं नुसती भिजत होती पण फायनली मित्रांनो हो का एकदम मस्त असा निवारा गावलाय हो का मित्रांनो. केवढं गोडाऊन आहे. एवढं मोठं गोडावानाचं निवारा गावलाय आपल्या मेंढरांना. सगळे मेंढरं बिंढरं हो का मस्तपैकी उभी राहिली बिचारी घाराटली मित्रांनो. आता आपलं बिराड बी आणायचं मित्रांनो या ठिकाणी. मग आता काय टेन्शन नाही किती बी पाऊस येऊ द्या काय बी होऊ द्या मित्रांनो. कारण का तर मेंढरांना मस्तपैकी निवारा गावलाय. सगळी मेंढरं बिचारी हो का काढलेले अख्खी रातभर बिदभर उभे राहिले ते मस्तपैकी. पाऊस आता चालले आपलं बिराड आणाय मित्रांनो. बिराड बी निवाऱ्याला आणलं पाहिजे. आई बी एकटीच आहे ना त्याकरता. तर हे पाणी बिणी बघा तुम्ही कसं झालाय नुसता राडा रस्त्याने. आणि एवढं पाणी पडते म्हणजे पाऊस किती होत असेल मित्रांनो. बघा अख्ख्या दिवसभर बी अख्ख्या रातभर बी पाऊस पडतो इकडं. मावळातलं बांध बिन बघा आता कसं हिरवंगार व्हायला लागले या एकदम मित्रांनो. का रोपं बिपं उगावल्यात इतकं भारी वाटतंय ना इकडलं. आता पाऊस कळायला इकडलं वातावरण बघायला भारी वाटणार. कारण का तर या अख्खा शिवार हिरवागार असणार मित्रांनो. बघा रोप कसं दिसते या. आणि हे रस्तं बिस्त एकदम हिरवंगार होऊन जाणार आता थोड्या दिवसात. या ठिकाणी बघा चिंबोरी दिसली आपल्याला. केवढी चिंबोरी बघा पडते. पावसा पाण्याचं असेल इकडं मावळात चिंबोऱ्या बिंबोऱ्या निघतात. तर त्याने बघा कसे नांगे केल्यात चावायसाठी. या ठिकाणी बघा आपली घोडी सुद्धा भिजल्यात आहे. पण आता घोड्यांना पेग बांधले. आता ह्यांना काही नेऊ शकत नाही मित्रांनो आपण. आपली घोडे येतेच राहणार आता रात्रभर. ह्यांना आता सकाळ कोणीतरी येऊन घेऊन जाईल. बघा झाडाच्या निवाऱ्याला आईने बांधल्यात मस्तपैकी त्यांना. हो या ठिकाणी तर बघा आपली आई अरे बाबा वाघरा सोडून त्यांनी नवी राड इथं परत वाहून आणलं. भिजली ना अख्खी भिजली अख्ख्या इरबळ. मला नुसतं गुढी आणाय गेली तर गुढी येईना तर चिखलाची बळबळ आणली. हा अख्खी भिजून गेले मित्रांनो. आई बघा या पुढं व्हायलं त्या खाली आणि मग आता वाघर दिली हा आणि बिराड व्हायला निम दाखलं कसं आलं. पदा पदा पाऊस तर पुन्हा आणलं पुन्हा इथं लावलं. हो का मित्रांनो. हो का पाणी बघा या रानात आपली इतकी बेकारी झाली असते. आज दादांना मी बरं झालं म्हणलं नाही बाबा खाली बकरीच नाही न्यायची. त्याकरता आपलं हो का आज मित्रांनो एकदम आता जायचं निवाऱ्याला आहे आपल्याला. तुम्ही माझा अवतार बघू शकता मित्रांनो. इतकं हाल झालेत ना आज असं इतकं ते सांगेल मी तुम्हाला नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर आता आपला बोजा बिजा गाडीत आणलाय कोणाच्या गाडीत आणलाय काय ते सगळं दाखवतो तुम्हाला. लय हाल झाले मित्रांनो. कपडे तर बघा बघा सगळे कपडे इकडे भरून गेले ते. आपला सगळा बोजा हो का या गाडीत आणलेला आहे. गाडीचा ड्रायव्हर आपला हो का हा भाऊ होता. भाऊ नाव काय सांगा? संदीप भाऊ. संदीप भाऊने गाडीची ड्रायव्हिंग केली मित्रांनो. आणि हे आपलं सुनील भाऊ यांनी आपल्याला भरपूर सहकार्य केलं.
बघा हे आपलं सगळं बोजा बाजा आणायला नाही का, त्या अजून बी बोजा खाली घेऊ लागतात बघा त्यांच्या गाडीच्या टपाडावरती. असं सगळं मित्रांनो भरपूर बोजा आणला आहे. आणि आईने मी इतकं मित्रांनो त्रास म्हणजे ना, ते जर दाखवलं असतं ना तुम्हाला, तुम्ही म्हणला असता हे नेमकं काय करते नाही का. इतकं हाल झालेत ना, लय बेकार हाल झालेत आज. बघा हे सगळं बोजा बिजा न्यायचं चाललंय आपलं कांबरणं बिंबरणं. दादा बी आता मदत करू लागते ते. आपला सगळा बोजा खाली घेतलेला आहे. भाऊ हा सोन्या भाऊंनी आपल्याला भरपूर मदत केली आहे मित्रांनो आता. तर बघा दादा आपली आई सगळी थांबले ते. या ठिकाणी आपला सगळा बोजा खाली घेतलेला आहे. बघा हे सगळं आपलं बघा कसं आणलंय मित्रांनो, चिखलात अख्खं उचलून आणले राव. इतकं म्हणजे बेकारी झाली ना, आईसन माझं भरपूर हाल झाले ते. मेंढरा आले ते निवाऱ्याला. बघा हे सगळं आपला आळापाळा पडलाय आता त्या अख्ख्या शेडमध्ये. मला बोलवाना सुद्धा एवढं मित्रांनो हाल झाले नाही का. तर मित्रांनो हे बघितलं का अवतार, तुम्ही अवतार बघून तुम्हाला कळलं मित्रांनो, म्हणजे इतकं हाल झालेत ना मित्रांनो. असं हा बोजा अख्ख्या चिखलातनं खांद्यावरती उचलून इतकं जड मित्रांनो, जवळजवळ एक वाईस कमी एक पिकअप भर बोजा आम्ही जवळजवळ अर्धा किलोमीटर अख्ख्या चिखलातनं पडत्या पावसात उचलून बाहेर काढला. आणि हे आपलं भाऊंच्या कोण गाडीवालं सुद्धा येईना मित्रांनो. भरपूर गाडीवाल्यांना फोन केलं, सगळ्यांना जवळजवळ 10-12 जणांना फोन केलं, पण कोणीच मित्रांनो येतो असं म्हणलं नाही. आम्ही बाहेरची सगळ्यांनी कारणं दिली, पण शेवटी भाऊंनी त्यांची जी गाडी आहे या छोट्याशा गाडीत काय ना आपला बोजा आणला. भाऊंचा खूप खूप आभारी आहे मित्रांनो. तर असं बोलायला अवसान राहिलं नाही, की अंगाचा गळाटा झाला मित्रांनो. भूक ताण सगळं विसरून आता जवळजवळ 10:30 वाजून गेले ते, तरीसुद्धा एवढं सगळं हे केलं नाही का, तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला. तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.